प्रिय छात्रेभ्यो नमो नमः। मित्राणि, गतभागे वयं रम्य संस्कृतम् इति विभागे लिट् लकारस्य उपयोगः कदा क्रियते इति अधीतवन्तः पठितवन्तः। अस्मिन् भागे वयं तद् लिट् लकारस्य क्रियापदं कथं निर्मीयते इत्यस्य अध्ययनं कुर्मः। मित्रांनो, मागच्या भागामध्ये रम्य संस्कृतम शिकत असताना लिट या लकाराचा उपयोग कोणत्या परिस्थितीमध्ये करायचा हे आपण शिकून घेतलं, जाणून घेतलं। या भागामध्ये तोच लिट लकार म्हणजे त्या लिट लकाराचा क्रियापदाचा भाग कसा तयार होतो याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आपल्या संस्कृत कक्षामध्ये आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ संख्या 41 यावर असणाऱ्या भाषा सूत्रम 3 या व्याकरण घटकावर आधारलेल्या पाठाचा अभ्यास करत असताना लिट लकार बनविण्याची प्रक्रिया समजून घेऊयात। आपल्या सर्वांचं संस्कृत कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, भाषा सूत्रम 3 आता पहा, भूतकाळाचे 3 प्रकार संस्कृत भाषेमध्ये सांगितलेले आहेत आणि ते प्रथम भूतकाळ, द्वितीय भूतकाळ आणि तृतीय भूतकाळ। आता याला पारिभाषिक संज्ञा जर म्हणायचं झालं तर त्या इथे खाली दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही पाहतायत। अनद्यतनः म्हणजेच लंग लकारः, त्यानंतर आहे परोक्षः म्हणजेच लिट लकारः आणि सामान्यः किंवा अद्यतनः म्हणजेच लुंग लकारः। आणि याचे उदाहरण इथे खाली दिलेले आहेत। लंग लकाराचं उदाहरण अगच्छत, लिट लकाराचं उदाहरण जगाम आणि लुंग लकाराचं उदाहरण अगमत। मग आपण याविषयी थोडक्यात समजून घेऊया। बघा, अनद्यतनः आणि शेवटी सांगितलेला अद्यतनः, अद्यतनः आणि शेवटचा तिसरा भूतकाळ आहे अद्यतनः। अद्यतनः म्हणजे आजचा भूतकाळ, म्हणजेच काही वेळापूर्वी घडलेली घटना जर सांगायची असेल, म्हणजेच एकदम अलीकडची एखादी घडून गेलेली गोष्ट सांगायची असेल तर अशा वेळी अद्यतन भूतकाळाचा वापर केला जातो। त्याला आपण लुंग लकार असं म्हणतो। आणि अनद्यतन भूतकाळ म्हणजे काय, ज्याला आपण लंग लकार म्हणून शिकलेलो आहोत। अनद्यतन, अन म्हणजे नसणे आणि अद्यतन म्हणजे आज न झालेला म्हणजे आजच्या पूर्वी घडलेली अलीकडची जी घटना असेल ती घटना लंग लकाराने म्हणजेच अनद्यतन भूतकाळाने दाखवावी लागते। परंतु या दोन्ही भूतकाळाच्या मध्ये असलेला एक भूतकाळ आहे, तो म्हणजे द्वितीय भूतकाळ। त्याला परोक्ष भूतकाळ देखील म्हणतात आणि लकारांच्या भाषेत हा लिट लकार आहे। मग लिट लकार काय सांगतो तर तो परोक्ष आहे। याविषयी उदाहरण देत असताना जगाम हे दिलेलं आहे। आता परोक्ष भूतकाळाविषयी खालची ओळ काय सांगते बघा, परोक्ष भूतकाळ हा अतिप्राचीनत्वम सूचयती। परोक्ष भूतकाळ हा घटनेचे अतिप्राचीनत्व दाखवते, सुचवते। अतिप्राचीनत्व म्हणजे खूप जुन्या काळची एखादी घटना दाखवायची असेल तर परोक्ष भूतकाळ म्हणजेच लिट लकाराचा वापर करतात। हे आपण मागच्या भागात समजून घेतलेलं आहे। परोक्षः नाम अक्ष्णोः परम। परोक्ष याचा अर्थ होतो दृष्टींच्या डोळ्यांच्याही पलीकडे, म्हणजे अशी घटना ज्या घटनेचे आपण किंवा आपल्या सोबतचे कोणीही साक्षीदार नसतो आणि जी घटना अत्यंत जुन्या काळामध्ये अति प्राचीन काळामध्ये घडलेली असते ती सांगण्यासाठी लिट लकाराचा वापर केला जातो। पुढे जाऊन इथे सांगितलेलं आहे मित्रांनो, परोक्ष भूतकालस्य प्रकारद्वयम्। या परोक्ष भूतकाळाचे म्हणजेच आता लिट लकाराचे एकूण 2 प्रकार सांगितलेले आहेत। ते कोणते आहेत, अभ्यस्तः
आणि आमंतः. अभ्यस्त लिट लकार आणि आमंत लिट लकार. यामध्ये अभ्यस्त लिट लकार केव्हा होतो आणि आमंत लिट लकार केव्हा होतो याविषयीचं विवरण खाली दिलेलं आहे, ते आपण पाहूयात. प्रथमतः नवम गण पर्यंतम धातवः केचन अपवादाः तानि अभ्यस्तः. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की धातूंचे प्रथम गणापासून दशम गणापर्यंत एकूण 10 गण आहेत. या 10 गणांपैकी पहिल्या गणापासून ते 9व्या गणापर्यंत जे धातू येतात त्या धातूंपासून जो लिट लकार तयार होतो तो म्हणजे अभ्यस्त लिट लकार होय. यामध्ये काही अपवाद देखील आहेत जे पहिल्या गणापासून 9व्या गणापर्यंत येतात खरे, परंतु त्यांचा लिट लकार अभ्यस्त लिट होत नाही. असे काही तुरळक धातू आहेत. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी ही गोष्ट आपण आणखीन एकदा व्यवस्थित लक्षात घेऊया की प्रत्ययाच्या अनुषंगाने धातूंचे 2 प्रकार पडतात, परस्मैपदी धातू आणि आत्मनेपदी धातू. म्हणजेच प्रथम गणापासून 10व्या गणापर्यंतचे परस्मैपदी आणि आत्मनेपदी धातू जे असतात, त्याचबरोबर उभयपदी धातू जे असतात, हे धातू सगळे अभ्यस्त लिट लकारामध्ये मोडतात, काही धातू वगळून. हा झाला अभ्यस्त लिट लकाराचा भाग. आणि त्याच्या शेजारी सांगितलेला आहे आमंतः, आमंत लिट लकार. आता आमंत लिट लकार केव्हा होतो तर स्वाभाविक गोष्ट आहे, आता आपल्या धातूंच्या गणांपैकी एकूण 9 गण तर अभ्यस्ताचे झाले, उरला 1 गण, आणि म्हणून दशमगणीयाः धातवः तसेच निजंताः म्हणजेच प्रयोजकाः तसेच दीर्घ ईका, दीर्घ ई, दीर्घ उ, ऋ, ए, ओ स्वरादयः धातवः तथा च केचन अन्ये धातवः. या पद्धतीने इथं आमंत भूतकाळ किंवा आमंत लिट लकार होतो. काय सांगितलेलं आहे तर पहिली गोष्ट, धातू 10व्या गणातला असेल तर त्या ठिकाणी आमंत भूतकाळ होतो. 10व्या गणातला परस्मैपदी असो आत्मनेपदी असो यांचा आमंत भूतकाळ होतो, आमंत लिट लकार होतो. पुढे सांगितलेला आहे निजंताः म्हणजे प्रयोजक रूप. हा भाग आपण येत्या काळात शिकणार आहोत, प्रयोजक रूप. मग निजंत रूपांचा देखील आमंत लिट लकारच होतो. पुढे जाऊन सांगितलेलं आहे आणखीन कशाचा आमंत होतो तर दीर्घ ई, दीर्घ उ, त्याचबरोबर ऋषीचा ऋ, त्यानंतर ए, ओ हे स्वर जर धातूच्या सुरुवातीस येत असतील तर अशा धातूंपासून लिट लकार तयार होत असताना तो आमंत लिट होतो. नीट लक्षात घ्या, दीर्घ ई, दीर्घ उ, त्याचबरोबर ऋ, ए, ओ हे जर स्वर धातूच्या सुरुवातीला स्वरादयः, स्वरादी म्हणजे सुरुवातीला जर हे स्वर येत असतील धातूच्या तर अशा वेळी आमंत लिट होतो. तथाच आणि त्याचप्रमाणे केचन अन्ये धातवः आणि काही वेगळेही धातू आहेत ज्यांचा आमंत लिट होतो. मग आता आपल्याला कोणत्या धातूंचा अभ्यस्त आणि कोणत्या धातूंचा आमंत ही गोष्ट तर लक्षात आली. मग धातूपासून क्रियापद तयार करत असताना प्रत्ययांची तर आवश्यकता असते. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत लट लकार, लोट लकार, विधिलिंग लकार किंवा अर्लुट लकार हे तयार करताना प्रत्ययांनी आपल्याला मदत केली. मग त्याप्रमाणे लिट लकार तयार करताना कोणते बरं प्रत्यय आपल्याला वापरात घ्यावे लागतात तर ते बघा, परस्मैपदी लिट लकार तयार करायचा आहे, मग तो भलेही अभ्यस्त असो वा आमंत, प्रत्यय मात्र एकच आहेत. मग परस्मैपदी लिट लकाराचे प्रत्यय बघा, अ, अतुस, उस प्रथम पुरुषः, आणि आत्मनेपदी लिट लकारी प्रत्यय आहेत ए, आते, इरे प्रथम पुरुषः. काही जणांना हा प्रश्न पडेल की इथे कंसामध्ये अतुहु आणि उहु हे परस्मैपदी प्रत्ययात दिलेले ते काय आहे
तर सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर ज्या प्रत्ययांच्या शेवटी स हा व्यंजनाचा भाग येतो, हलंत स येतं, तो वापर करत असताना म्हणजे तो प्रत्यय क्रियापदाला जोडत असताना आपल्याला स च्या ठिकाणी विसर्ग घ्यावा लागतो. आणि म्हणून वापरात येणारा प्रत्यय जर म्हणाल तर अतुषच्या ठिकाणी अतुहू येईल आणि उसच्या ठिकाणी उहू येईल. म्हणून आपण पाठ करत असताना हा प्रत्यय अतुहू उहू असा केला तरीही चालतो. दुसरी एक शंका उपस्थित होण्यासाठी या ठिकाणी जागा आहे, ती म्हणजे आतापर्यंत जे लकार आपण शिकलो त्या लकारांचे 3 पुरुषांचे प्रत्यय आपण शिकलेलो आहोत. प्रथम पुरुषी, मध्यम पुरुषी आणि उत्तम पुरुषी असे 3 प्रकारचे. जसं लट लकार आहे, टी तहा अंती प्रथम पुरुषः, सी थहा थ मध्यम पुरुषः, मी वहा महा उत्तम पुरुषः. म्हणजे प्रत्येक लकारामध्ये 3 पुरुषांचे प्रत्यय आपण समजून घेतले. इथे मात्र केवळ प्रथम पुरुषीच आहे. असे का? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे घटना प्राचीन काळामध्ये घडलेली आहे, हा बोध त्या क्रियापदातून होतो आहे. आणि प्राचीन काळातली घटना सांगत असताना स्वाभाविक गोष्ट आहे, उत्तम पुरुषी किंवा मध्यम पुरुषी करता त्या ठिकाणी उपलब्ध असण्याचं काही कारणच नाहीये. आणि म्हणून साधारण व्यवहार करत असताना आपल्याला लिट लकाराचे प्रथम पुरुषी क्रियापद पाहावयास मिळतात. मग मध्यम आणि उत्तम पुरुषी क्रियापद नाही आहेत का? तर हो आहेत, ते आहेत, परंतु व्यवहारामध्ये ते फारसे उपयोगात येत नसल्या कारणामुळे आपण काही गोष्टींपुरतं प्रथम पुरुषांचा विचार करतो. मग पुढे बघा, अभ्यस्त लिट लकारः परोक्ष भूतकालः. अर्थात अभ्यस्त लिट लकाराचा आता आपण विचार करूयात. अभ्यासः नाम पुनरावृत्तिः. अतः प्रथम वर्णस्य पुनरावृत्तिः यस्मिन् भवति सः अभ्यस्त भूतकालः. सोप्या भाषेत अभ्यस्त म्हणजे काय आणि अभ्यस्त भूतकाळ केव्हा होतो हे इथे सांगितलेलं आहे. तर अभ्यासः नाम पुनरावृत्तिः. अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती होय. अभ्यास करतो म्हणजे काय करतो की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. त्याप्रमाणे अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होणे म्हणजे अभ्यास. आणि इथं पुढच्या वाक्यात सांगितलेलं आहे, अतः म्हणून प्रथम वर्णस्य पुनरावृत्तिः. पहिल्या वर्णाची पुनरावृत्ती म्हणजेच पहिला वर्ण पुन्हा येणे असे यस्मिन भवती असे ज्या ठिकाणी होते, सहा अभ्यस्त भूतकाल. हा तो अभ्यस्त भूतकाळ होय, अभ्यस्त परोक्ष भूतकाळ होय. मग नेमकं काय म्हणायचं आहे तर अभ्यस्त भूतकाळ म्हणजे धातू आपल्या समोर आहे आणि त्या धातूची जर पुनरावृत्ती आपल्याला धातूच्या सुरुवातीच्या अक्षराची पुनरावृत्ती जर आपल्याला आढळून येत असेल तर त्या ठिकाणी अभ्यस्त भूतकाळ होतो. उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की पा धातू घेऊयात. आता पा धातू आहे, पा धातूच्या सुरुवातीचा वर्ण म्हणजे स्वर किंवा व्यंजन काहीही असू शकतं, म्हणून इथं वर्ण म्हटलेलं आहे. मग पा उदाहरण घेतलं तर पा या धातूचं प्रथम वर्ण काय आहे, प आहे की आ? स्वाभाविक आहे, याचा पहिला वर्ण आहे प. आणि म्हणून लिट लकार तयार करत असताना या प चा पुन्हा एकदा प होतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा धातूच्या सुरुवातीचा वर्ण पुनरावृत्तीत होत असेल तिथे अभ्यस्त भूतकाळ होतो. इथे उदाहरण म्हणून दिलेले आहेत बघा. दा धातू आहे, दा ददो ददतुहु ददुहु, पा पपो पपतुहु पपुहु, ज्ञा जज्ञो जज्ञतुहु जज्ञुहु. किंवा दृश्य या धातूचा लिट लकार काय झालाय, अभ्यस्त लिट लकार, ददर्श ददृशुतुहु ददृशुहु. आणि इथे उदाहरणामध्ये सांगितलेला शेवटचा आहे या ययो ययतुहु ययुहु. पहा मित्रांनो, दा असेल, पा असेल, ज्ञा असेल, दृश्य असेल किंवा या असेल,
या कोणत्याही उदाहरणातून तुम्ही जर लक्ष केंद्रित करून पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की दा हा धातू आहे, म्हणून त्या दा मधील आद्य वर्ण म्हणजे पहिला वर्ण पुन्हा एकदा घेतला गेलेला आहे, म्हणून दाचं झालं ददौ, पाचं झालं पपौ, ज्ञाचं झालं जज्ञौ. आता तुम्ही म्हणाल ज्ञ आणि ज हे तर वेगळं आहे, असं काय? तर नीट लक्षात घ्या, ज्ञ हे जे व्यंजन आहे हे व्यंजन जोडाक्षर आहे, संयुक्त व्यंजन आहे. म्हणजे ज आणि ञ यांचा मिळून ज्ञ तयार झालाय, म्हणजे ज ज हेच समान अक्षर या ठिकाणी दिसते, म्हणून जज्ञ झालेला आहे. दृश्य यामध्ये द सुरुवातीला आहे म्हणून ददर्श. यामध्ये सुरुवातीला य हे व्यंजन आहे म्हणून याचं झालं ययौ. मित्रांनो, अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती जरी होत असली तरी ही होत असताना काही ठिकाणी संधी नियमांमुळे आणि संस्कृत व्याकरणातल्या काही विशिष्ट नियमांमुळे त्या पुनरावृत्ती होत असताना काही वेगळे बदल देखील पाहावयास मिळतात, जे आपण पुढच्या तक्त्यांमधील काही उदाहरणातून पाहू शकतो. आता हा पुढे येणारा तक्ता बघूया आपण. लिट रूपाणी परस्मय पद, हा म्हणजे परस्मय पदाची लिट रूप आपण इथे वाचन करूया. या रूपांचं वारंवार वाचन जर करत गेलो तर आपल्याला लिट लकाराची रूप लक्षात राहायला मदत होईल. त्यामुळं एक वेळ आपण वाचन करू. तुम्ही पण या लिट लकाराच्या उदाहरणांचं वाचन करावं. गम जगाम जगमतुहु जगमुहु, चर चचार चेरतुहु चेरुहु, तृ ततार तेरतुहु तेरुहु. बघा, अ उहु अ अतुस उस हे प्रत्यय जोडून इथे क्रियापद तयार होत आहेत. पुढचं उदाहरण बघू. नम ननाम नेमतुहु नेमुहु, पत पपात पेततुहु पेतुहु. दीर्घ नी त्याचा लिट लकाराचा भाग बघा. नी निनाय निन्यतुहु निन्युहु, बुध बुबोध बुबुधतुहु बुबुधुहु, दा ददो ददतुहु ददुहु, मुच मुमोच मुमुचुतुहु मुमुचुहु. त्याचबरोबर भुज बुबोज बुभुजतुहु बुभुजुहु, कृ चकार चक्रतुहु चक्रुहु, ज्ञा जज्ञौ जज्ञतुहु जज्ञुहु. पुढे बघूयात. वच उवाच ऊचतुहु ऊचुहु, हन जघान जघ्नतुहु जघ्नुहु, लिख लिलेख लिलिखतुहु लिलिखुहु. त्यानंतरचा धातू आहे नृत. चौथा गण परस्मैपदी धातू आहे ननर्त ननृत ननृततुहु ननृतुहु. पुढे आहे शश शक, माफ करा, शक शशाक शेकतुहु शेकुहु, श्रु शुश्राव शुश्रुवतुहु शुश्रुवुहु. त्यानंतरचा धातू आहे बंध बबंध बबंधतुहु बबंधुहु. पुढे आहे कृश चुक्रोश चुक्रुषुतुहु चुक्रुषुहु, भू बभूव बभूवतुहु बभूवुहु. त्यानंतर आहे वस उवास ऊशतुहु ऊशुहु. पुढे आहे अस आस आसतुहु आसुहु. आणि शेवटचा धातू आहे भंज बभंज बभंजतुहु बभंजुहु. हे सगळे आहेत परस्मय पदाचे उदाहरण. म्हणजे धातू परस्मयपदी आहेत आणि म्हणून त्याला परस्मयपदी लिट लकाराचे प्रत्यय जोडून क्रियापद तयार झालेले आहेत. म्हणून अतुस उस हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जसं जगाम जगमतुहु जगमुहु, जगाम म मध्ये अ आहे, जगमतुहु तुहु मध्ये उस आलेला आहे, माफ करा अतुस आलेला आहे, आणि जगमुहु यामध्ये उस आलेला आहे. या पद्धतीनं परस्मयपदी प्रत्यय जोडून हे रूप तयार झालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे मित्र हो या ठिकाणी,
सगळेच्या सगळे धातू हे पहिल्या गणापासून ते 9व्या गणापर्यंतचे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. आता त्याचप्रमाणे पुढे म्हणजेच पान क्रमांक 42 वर आत्मनेय पदाचे काही उदाहरण आपल्याला दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. जसं भाष, आता आत्मनेपदी धातू आहे, मग आत्मनेपदी धातूला आत्मनेपदी प्रत्यय जोडावा लागेल. मग आत्मनेपदी प्रत्यय कोणते आहेत हे आपण आता जाणून घेतलं. ए, आते, इरे या पद्धतीनं आपल्याला धातूला हे प्रत्यय जोडून लिट लकार, अभ्यस्त लिट लकार तयार करायचा आहे. तो कसा होईल बघा. भाष या धातूचा लिट लकार बघा. बभाषे, बभाषाते, बभाषिरे. रम, रेमे, रेमाते, रेमिरे. वंद, ववंदे, ववंदाते, ववंदिरे. वृध, ववृधे, ववृधाते, ववृधिरे. मन, मेने, मेनाते, मेनिरे. नी, दीर्घ नी त्याचा अभ्यस्त लिट लकार झाला. निन्ये, निन्याते, निन्निरे. बुध, बुबुधे, बुबुधाते, बुबुधिरे. दा, ददे, ददाते, ददिरे. मुच, मुमुचे, मुमुचाते, मुमुचिरे. पुढे आहे भुज, बुभुजे, बुभुजाते, बुभुजिरे. क्रू, चक्रे, चक्राते, चक्रिरे. आणि शेवटचा आहे ज्ञा, जज्ञे, जज्ञाते, जज्ञिरे. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी काही यात आत्मनेय पदातलेच धातू परस्मय पदात देखील आलेले आहेत. तर हो, बरेचसे आलेले आहेत. त्याचं कारण ते धातू उभयपदी आहेत, आणि जे धातू उभयपदी असतात त्या धातूंना परस्मयपदी प्रत्यय पण जोडला जातो, त्याचबरोबर आत्मनेपदी प्रत्यय जोडून देखील क्रियापद तयार केलं जातं. हे केवळ लिट लकारात आहे म्हणूनच नाही, तर कोणत्याही लकारामध्ये उभयपदी धातूंपासून दोन्हीही पदांचे क्रियापद तयार केले जातात. आपल्याला पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट इथं सांगून ठेवू इच्छितो की आपण आता वाचन केलेल्या धातूंपैकी आपण अस, भू आणि कृ या धातूंची लिट लकाराची रूप कायम स्मरणात ठेवावीत. कारण पुढच्या भागामध्ये आपण आमंत लिट लकार समजून घेऊ, त्यावेळेला अस धातूचे, भू धातूचे आणि कृ धातूचे अभ्यस्त रूप आपल्याला मदत करायला येणार आहेत. तर भेटूया पुढच्या भागामध्ये आमंत लिट लकार घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.